नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी हनुमंत भोसले. आजचा आपला विषय आहे धनगर समाजाचं आरक्षण आंदोलन. धनगर समाजाला ST श्रेणीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज बांधव गेली अनेक वर्षापासून आपलं आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. खरं तर जसा मराठा समाज गरजेमुळं आज आपल्या आंदोलनाला पुढं नेतो आहे, अगदी त्याचप्रमाणे धनगर समाजातही खूप दिवसापासून काही एक 5-10% समाज याही समाजातील कदाचित पुढारलेला सुधारलेला असू शकतो, परंतु 90%हून अधिक समाज अगदी गरिबीच्या खाली किंवा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतो आहे. या समाजाची मागणी आहे की त्यांना ST श्रेणीमध्ये आरक्षण मिळलं पाहिजे, शेड्यूल्ड ट्राईब. खरं तर ही मागणी योग्य आहे का? तर मागणी यासाठी योग्य आहे, पहिल्यापासून या समाज बांधवांचा व्यवसाय हा शेळीपालन किंवा मेंढ्यापालन आहे. त्यामुळं भटकंती करणं हे त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. आणि भटकंती करणं खरं तर शेड्यूल्ड ट्राईब हे जे आहे, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत जाणारा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांची मागणी अनेक दिवसापासून आहे. परंतु त्यांच्या या मागणीला वेळोवेळी त्यांनी पुढं नेण्याचा प्रयत्न केला असला तरी अलीकडच्या काळात मात्र त्याला शासनानं, केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, योग्य प्रतिसाद दिलेला नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा धनगर समाज बांधवांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं त्याच्यात विरोधाभास असा आहे की राजकीय नेते याच्यात फारसे सक्रिय नाहीत. फक्त राजकारणाच्या राजकीय लाभासाठी जेवढं काही आपल्याला करता येईल तेवढ्याच लाभापुरते धनगर समाजातील नेते हे आंदोलनात उतरतात. मात्र एकदा आपलं राजकीय पुनर्वसन झालं की पुन्हा ते त्यापासून दूर जातात. आपण बघितलं असेल, सध्या आज लातूर आणि बीड या दोन्ही ठिकाणी काही धनगर समाज बांधवातील युवकांचं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. मला शासनाची एक गंभीरता वाटते. शासन उपोषणाप्रती अण्णा हजारेच्या उपोषणानंतर फारसं गंभीर दिसल्याचं दिसत नाही. जीव प्रत्येकाचा सारखा असतो. कोणीही व्यक्ती किती सामान्य असला, त्यानं जर आंदोलन केलं, उपोषण केलं, त्याचा जीव कमी नाही आहे. म्हणून एका सेलिब्रिटी किंवा मोठा व्यक्तीच बसला तर त्याला वेगळा न्याय किंवा त्याला लवकर अटेंड करायचं आणि बाकीच्यांना तसंच बसू द्यायचं, ही शासनाची नीती आम्हाला योग्य वाटत नाही. कारण सामान्य लोकांची उपोषणंसुद्धा तेवढीच असतात, कारण प्रत्येकाचा जीव हा सारखा असतो. अण्णा हजारे यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, आंदोलनं करायची पुन्हा सोडायची. शासन त्यांच्या आंदोलनाला खूप सन्मान करत होतं. मात्र त्यामुळं आंदोलनाची धार बोथट झाल्यासारखं आम्हाला वाटतं आहे. कारण सामान्य माणसाच्या उपोषणाला आता आम्ही बघतो तहसील लेवलला एक व्यक्ती किंवा काही समुदाय जवळजवळ 8-8, 10-10 दिवस आपली उपोषणं करतात. मात्र त्याकडं शासन गंभीरतेनं पाहत नाही. कधीकधी शेवटी त्यांचा जीव जाण्याची वेळ येते तरीसुद्धा शासन त्याकडं पाहत नाही. मात्र मागं जर रेटा असेल, उदाहरणार्थ मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण असेल किंवा परवा लक्ष्मणराव हाके यांचं उपोषण असेल, या दोन्ही उपोषणाला शासनानं दखल घेतली. केव्हा घेतली? जेव्हा यांच्या मागं समाज उभा राहिला तेव्हा. मला सांगायचं आहे, त्याच्यातलं लक्ष्मण हाके यांचं उपोषण जे आहे, ठीक आहे, त्यांनी रास्त मागण्या, ते हुशार आहेत, ते सुशिक्षित आहेत, म्हणून आपण त्यांच्या काही गोष्टीचं अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे, हे खरं आहे सगळं. परंतु त्यांनी या आंदोलनात आम्हाला जे दिसतं आहे, धनगर समाजाच्या मागणीचा कधीच उल्लेख केलेला नाही. जेवढे धनगर समाजाचे नेते हे OBC प्लॅटफॉर्मवर आले मराठा आंदोलनाच्या काळात, त्यांनी कोणीही गंभीरतेनं धनगर समाजाला ST कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या ही मागणी कधीच रेटून धरली नाही. फक्त मराठा समाजाला विरोध करण्याच्यासाठी आणि त्याच्यातून आपलं राजकीय पुनर्वसन किंवा नेतृत्व तयार व्हावं इथपर्यंतच त्यांनी या आपल्या आंदोलनाचा किंवा सहभागाचा विचार केला. त्यापुढं त्यांनी विचार केलेला दिसत नाही. आपण फार गंभीरतेनं याचा विचार करावा. कुणी असं म्हणेन की OBC समाज बांधवामध्ये यामुळं वाद लावण्याचा प्रयत्न होतो आहे का? अजिबात नाही. आमचं म्हणणं आहे की जे सत्य आहे ते सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे. ते आज बी सत्य आहे, उद्याही सत्य आहे. खरोखर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या नेत्यांनी किती जोर लावला. खरं तर केंद्र शासन, राज्य शासन त्यांच्याच विचाराचं आहे, त्यांच्याच पक्षाचं आहे. ते आज बी काही करू शकतात पाहिजे तर, परंतु तसं होत नाही.
हे लोक पक्षाच्या विचाराच्या बाहेर अजिबात पाऊल टाकत नाहीत. त्यांना माहिती आहे, कारण पक्ष आपल्याला जितकं सांगतो तेवढंच करायचं असतं. त्यापुढं गेलं तर मग आपलं राजकीय आपल्याला लाभ मिळणार नाहीत. पक्ष म्हणेल की आमचं तुम्ही ऐकलं नाही, म्हणून ते तेवढंच करतात जेवढं त्यांना सांगितलेलं आहे, असं आम्हाला वाटतं. नसता आज आपण बघितलं असेल, OBCच्या प्लॅटफॉर्मवर माननीय छगनजी भुजबळ साहेब सोडले तर बाकी सगळे जास्त संख्येनं हे धनगर समाजाचे नेते होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, महादेवजी जानकर साहेब होते किंवा इतर अनेक नेते होते जे की जास्त प्रमाणात होते. हे सेंडगे साहेब होते किंवा इतर बरेचसे धनगर नेते आहेत. परंतु त्यांनी त्या काळात धनगर समाजाच्या ST मध्ये आरक्षणाची मागणी रेटली नाही. फक्त ते OBC समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आले. मात्र तिथं एक शब्दही त्यांनी फार मोठा काढला नाही, कारण का कामापुरतं तेवढं बोलले असतील वर, परंतु जी अगदी अंतर हाकेतून बोलायला पाहिजे ते कधीच बोललेले नाही. खरं तर या युवकांनी, लातूर असेल, बीड येथील युवकांनी कदाचित आता ओळखलं असेल धनगर समाज बांधवाच्या युवकांनी, की नेते कधीच आपल्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना पक्षांचे किंवा राजकीय काही क्षेत्राचे बंधन असतात. ही आंदोलनं मनोज जरांगे पाटलाप्रमाणे स्वतःच समाजाला कधीही लढावं लागणार आहेत. मराठा आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही नेत्याला जवळ केलं नाही, म्हणून हे आंदोलन चाललेलं आहे. मात्र दुसरीकडं आपण बघितलं असेल, लक्ष्मणराव हाके यांनी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी ते नेत्यांना वाचवायचं आंदोलन होतं. यांच्या विरुद्ध बोलू नका, त्यांच्या विरुद्ध बोलू नका, हे त्यांच्या घोषणा होत्या. आणि शिकलेले लोक हेच करू शकतात, कारण आजपर्यंतच्या या देशातील स्वातंत्र्याच्या लढाई असतील या सगळ्या वेड्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. अतिशहाण्यांनी दुसऱ्याच्या चाकऱ्या केल्या, इंग्रजांच्या चाकऱ्या केल्या, आणि जे खरे वेडे होते ना, ध्येय वेडे म्हणून, त्यांनीच खरं तर आपले ध्येय प्राप्ती केलेली आहे. अगदी तसं इथंसुद्धा हे नेते कधीच जनसामान्यांच्या त्या समाजाच्या लढाया कधीच लढू शकणार नाहीत. याच्यासाठी प्रत्येक समाजात मनोज जरांगे पाटील हा तयार होणं गरजेचं आहे. आणि कदाचित आता धनगर समाजाच्या मनातसुद्धा, त्या युवकांच्या मनातसुद्धा हेच असावं की आपले नेते आता आपल्यासाठी काही करू शकत नाहीत. ते त्या पक्षाचे तेवढ्या वेळापुरते, जेव्हा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना फक्त एकत्र केलं जातं, रस्त्यावर आणलं जातं, काहीतरी समाज पेटवण्याचं काम दिलं जातं, त्याच्यानंतर ते गायब होतात. आणि म्हणून आम्हाला वाटतं की याचा विचार आता प्रत्येक समाज बांधवानं करणं गरजेचं आहे. कारण ठीक आहे, OBC हा एक समुदाय आहे, अनेक जातींचा एकत्र मिळून, तो फक्त आरक्षण पात्र समूह म्हणू आपण. इतर कोणताही त्याच्यात एक राहण्याचा कुठलाच मुद्दा नाही आहे, फक्त आरक्षण याच एका मुद्द्यावर तो कुठला त्यांचं बाकी एकमेकाशी कोणत्याच संबंधावर ते एक होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या मी काय बोलतो ते. त्यांना त्यांच्या लढाया आपल्या याच्यावरच लढाव्या लागतील. हा फक्त राजकारणानं OBC आणि मराठा दोन गट फक्त राजकारणासाठी केलेले आहेत. प्रत्येक जातीला आपली लढाई स्वतः लढावी लागणार, हा माझा संदेश आहे. OBC हा एक झालेला समुदाय असला याचा अर्थ असा नाही की कोणीही कितीही समाज, मराठा असू द्यात, OBC असू द्यात, कितीही एक झाले तर एकाच्या जीवावर या देशातील लोकशाहीतील निवडणूक कधीच लढवता येत नाही आणि जिंकता बी येत नाही. फार जबाबदारीने बोलू. त्यामुळं कोण एक झाले याचा काही, तुम्ही कितीही संख्येने एक व्हा, पण तुम्हाला जोपर्यंत सगळ्याच समाज बांधवांशी तुमचं रिलेशन किंवा विचार नातं जमत नाही तोपर्यंत तुम्ही लोकशाहीतील निवडणुका कधीच लढू शकत नाहीत. सगळ्या OBCने एक झालं तरी नाही, सगळ्या मराठा आणि बाकीच्याने एक झालं तरी होणार नाही. याच्यासाठी विचाराचं बी काही एकत्रीकरण असलं पाहिजे. जसं की काही विचारानं समाज एक झाला पाहिजे. आता OBC समाज बांधव म्हणतात, परंतु OBC समाज बांधवांना इतर समाज बांधवांचं जर खरोखर समर्थन घ्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या विचाराशी जुळवून घ्यावं लागेल. ते ज्या विचाराचे त्या विचाराला ॲक्सेप्ट करावं लागेल, तरच हे सगळं